हॅलो एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. इथे मी अशी भेंडी स्वच्छ धुवून अशी छान अशी बारीक कापून घेतलेली आहे. तर त्याच्यासाठी साहित्य घेतलेलं आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिरे मोहरी घ्यायची. तर आता आपण गॅसवर कढई ठेवून घेणार आहोत. गॅसवर कढई ठेवून घ्यायची. त्याच्यात मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे, बघू शकता. तर आता आपलं तेल तापून झालेलं आहे. तर त्याच्यात मी आता अर्धा चमचा जिरे टाकून घेते. जिरे छान आपले तडतडून झालेले आहेत. तर आता याच्यामध्ये आपण लसूण टाकून घ्यायचं आहे. लसूण चांगला छान असा लाल होऊ द्यायचा. तर लसूण पण आता असं छान तळलं गेलेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण हिरवी मिरची टाकून घ्यायची. त्याला छान असं हलवून घ्यायचं. पूर्ण मिरची आपली भाजली गेली पाहिजे. चला आता आपली मिरची पण अशी छान तळून झालेली आहे. तर चला आता याच्यामध्ये आपण भेंडी टाकून घ्यायची. चला आता आपण सगळी भेंडी याच्यामध्ये टाकून घ्यायची फोडणीमध्ये आणि याला छान असं परतून घ्यायचे. याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही, अशी कोरडीच परतून घ्यायची. पूर्ण कमी गॅस ठेवायचा. कमी साहित्यामध्ये आपली झटपट अशी भेंडीची भाजी तयार होते. आणि ही भाजी तुम्ही वरण भातासोबत, खिचडीसोबत, भाकरीसोबत, पोळीसोबत खाऊ शकता. तर अशा पद्धतीची भेंडीची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. माझे व्हिडिओ रेसिपी आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर याला असं चांगलं 10-15-20 मिनटं असं छान वाफेवर त्याला शिजवून घ्यायचं आहे कमी गॅस करून. तर इथे बघू शकता. तर आता आपण अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. मी तर साधारण 1 छोटा चमचा मीठ टाकते. मीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मीठ आपल्या भाजीमध्ये मिक्स झालं पाहिजे. अशा पद्धतीने इथे बघू शकता. तर आता मीठ टाकून झाल्यानंतर याला छान असं पाणी सुटतं. तर ते त्याच्यामध्येच ती भाजी शिजली जाते. त्याच्यात अजिबात पाणी याला मध्ये मध्ये असं हलवून घ्यायची आहे, म्हणजे आपले पूर्ण भेंडी अशी शिजली जाते. तर 10-15-20 मिनटं अशी छान शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता 10-15-20 मिनटात आपली भाजी अशी छान कोरडी तयार झालेली आहे आणि अशी मोकळी झालेली आहे. अजिबात चिकट झालेली नाही. याच्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाही. ते झाकण ठेवल्यामुळे चिकट होते. तर अशी मोकळी आपली छान अशी भेंडीची भाजी इथे तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.